MIDCतील आगीच्या दुर्घटनेनंतर अशा घटना होऊ नयेत यासाठी उपसमिती गठीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत। सोलापुरातच आगीच्या घटना का घडत आहेत अशी तक्रार करत यास वीज महावितरण जबाबदार असल्याची टीका यंत्रमागधारक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। यंत्रमागधारकांनी केलेल्या तक्रारीवर वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता येईना। त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत वीज वितरणाची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दिले। सेंट्रल टॉवेल कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत आशीर्वाद यांनी मंगळवारी महापालिका प्रशासन, विद्युत वितरण कंपनी, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन तसेच यंत्रमागधारकांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली। यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबासे, MIDCचे अधिकारी शिवाजी राठोड, अतिरिक्त महापालिका आयुक्त रवी पवार तसेच संदीप कारंजे, अधीक्षक अभियंता महावितरण सुनील माने, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार निलेश पाटील व सोलापूर यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते।